भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामधल्या राख आणि वीटभट्टी यांचा मुद्दा सुद्धा आज उपस्थित केला। तब्बल 300 वीटभट्ट्या या सरकारी जागेवरती असल्याचा आरोपही धस यांनी केलाय। तर पर्यावरण मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं असं धस यांनी म्हटलं। काल प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पंकजा मुंडेंनी देखील एक पोस्ट केली होती आणि यामधून त्यांनी सुरेश धस यांना नाव न घेता टोला लगावला होता। परळी शहरामध्ये श्वसनाचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत। लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दमा लागायला लागलाय। कशामुळं? कारण हे उघडी नागडी ती राख घेऊन जातात, कितीतरी धुराळा उडतो। राज्याचं पर्यावरण खातं आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती आहे। हा, तर आमच्याच जिल्ह्याकडे म्हणतोय ना, तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी। 600 पैकी 300 ईटभट्ट्या जर एकट्या शिरसाळ्यात बोगस असतील आणि सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।